नमस्कार. नीट परीक्षेच्या पेपर घोटाळा, पेपर फुटीमागच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने गांभीर्याने त्याची दखल घेतली. सीबीआयकडे तो विषय वर्ग केला आणि सीबीआयने धाडसत्र सुरू केलं. काही जणांच्या चौकशा केल्या, काही जणांना ताब्यात घेतलंय. हे सगळं बरोबर आहे. हे झालंय ते काही चूक आहे असं नाही, किंवा त्याला उशीर झालाय असंही म्हणता येत नाही. घडलेल्या घटनेच्या काही दिवसातच ते झालं. ही तत्परता दाखवली येते, केंद्र सरकारने दाखवली. प्रश्न फक्त एवढाच आता निर्माण होतोय की एखादा प्राध्यापक लातूर सारख्या ठिकाणमधला तो इतकं मोठं धाडस करेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. समजा त्यांनी केलं, असं आत्ताच्या घडीला समजू की त्यांनी केलं, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्याने केला. अनेक कुटुंबाचा जो खर्च झालेला आहे आणि मानसिक त्रास झाला आहे, त्याची तर मोजदादच करता येत नाही, इतका तो मोठा विषय आहे. फक्त प्रश्न एक नवा विषय ह्याच्यातनं समोर होतो, तो एक निवृत्त प्राध्यापक हे करतो, ह्याच्यावरचा थोडा संदिग्धता निर्माण होते. याच्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे तो शोधला पाहिजे. की या नीटच्या निकालावर कुणाकुणाचं किती अर्थशास्त्र असतं, कुणाचं अर्थशास्त्र कसं जमतं, कुणाचा उद्योग व्यवसाय कसा बहरतो, कोण कसा याच्यातला मास्टर आहे, हे सगळं एका निवृत्त प्राध्यापकाच्या छोट्या चुकीमुळे उघडकीस यायला आपल्याला भाग पाडलं पाहिजे. सरकारने त्याचा गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. कारण हा समजा 4 वर्षापूर्वी निवृत्त झाला आणि 4 वर्षानंतर किंवा मधल्या काळात केव्हा तरी तो त्या पेपर सेटिंग कमिटीमध्ये सहभागी झाला. त्यावेळेपासून ते आतापर्यंत तो कुणाच्या संपर्कात होता, तो बाकी इतर वेळा काय करत होता, त्याच्या संपत्तीत वाढ कशी झाली, त्याचं घर बांधकाम कसं सुरू झालं, तो पैसा कुठून आला, या सगळ्याचा विचार आणि या सगळ्याचा सखोल तपास झाला पाहिजे. कारण आत्ताच्या म्हणजे जनमानसामध्ये तर त्याचा उल्लेख आता प्यालं म्हणून करणं सुरू झालंय. समाज माध्यमावर तर त्याला प्यालं म्हटलं चाललंय. खरा गुन्हेगार कोण, याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कुणाचे हेतू ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, कोण दुष्ट हेतूने या प्रकारच्या परीक्षा पेपर फोडतोय, कशासाठी फोडतोय, त्याचा फायदा काय आहे, का आर्थिक फायदा असेल तर तो कुणाचा आर्थिक फायदा आहे, याचाही तपास होणं. या अनुषंगाने या सगळ्या बाबीचा तपास जर झाला तर या मागचा मास्टर माइंड सापडत. आणि एकदा मास्टर माइंड सापडला की हे जे साखळी चाललेली आहे, 24ला झालं, 26ला झालं, त्या मागची हेतू स्पष्ट होते. मुलं अभ्यास करतात, 2-2 वर्ष अभ्यास करतात, त्यांचे आई वडील खस्ता खातात, आणि या पद्धतीने हे होत असेल तर ते इतकं सोपं नाही. की कुठेतरी एक मोठी साखळी असली पाहिजे. ही एका दुकट्याचं काम नाही. एक माणूस देशभर तो किंवा एक राज्यात, 2 राज्यात, एक शहरात, 2 शहरात तो पेपर कसा पाठवू शकतो, तो तिथपर्यंत जाऊ कसा शकतो, त्याचे साथीदार कोण आहेत, याची सखोल चौकशी होणं हे गरजेचं आहे. अन्यथा या सगळ्या यंत्रणेवरचा विश्वास उडणार आहे. आता केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलंय की पुढल्या वर्षीची परीक्षा ही कॉम्प्युटराइज होईल. अतिशय स्वागतार्ह आहे. त्याच्यामुळं काय होईल की या कॉम्प्युटरवर कोणता प्रश्न आलाय, त्या कॉम्प्युटरवर कोणता प्रश्न आलाय, याचाही प्रश्न मिटेल. आणि खरोखरच तशा पद्धतीची झालेली चालेल, 2 टप्प्यात होईल, 3 टप्प्यात होईल, चालू शकतं. तेवढे कॉम्प्युटर उपलब्ध करून घ्यायचे, त्याचं पद्धतीनं करायचं, ते होऊ शकतं. त्याला वेळ लागेल, 8 दिवस परीक्षा होतील, 10 दिवस होतील, टप्प्याटप्प्यानं होतील.
ते सगळं होईल. पण आज जे आहे, आज जे घडलेलं आहे, आज जो काळेमा लागलेला आहे, लातूर सारख्या शैक्षणिक केंद्राचं नाव जे बदनाम होत आहे, त्याची चिंता कोण करणार? त्याची भरपाई कोण देणार? आज जे पालकांना विद्यार्थ्यांना त्रास होतोय, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याची जबाबदारी घेतली गेली पाहिजे. त्याची जबाबदारी कुणावर फिक्स झाली पाहिजे. घडली घटना, एकाला अटक केली, कुणाच्या चौकशा झाल्या, कुणी लगेच कुसर प्रमाणपत्र देणं सुरू झालं. हे देशासाठी सुद्धा घातक आहे, शैक्षणिक क्षेत्रासाठी सुद्धा घातक आहे. त्यामुळं सगळ्यांनी एकमुखी मागणी केली पाहिजे की या मागचा मास्टर माइंड कोण, याचा शोध घेतला गेला पाहिजे.